कारवाई करतो। तर आज आपण अशा पद्धतीनं एक नामदार शंभूराज देसाई जे आपल्या सैनिक कल्याण मंत्री आहेत आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना एक निवेदन देतोय, जिल्हाधिकारी महोदयांना एक देतोय, जिल्हा पोलीस प्रमुखांना एक देतोय आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी। आपल्या निवेदनामध्ये अशी गोष्ट आहे की स्वर्गवासी माजी सैनिक रणजित निकम राहणार चिखली तालुका खटाव जिल्हा सातारा यांच्यावर गावगुंडांनी धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे ठार मारल्याबाबत आता संदर्भ काय आहे तर सेवारत सैनिक अमोल मदन निकम यांनी दिलेला तक्रारी अर्ज। सेवारत सैनिक अमोल निकम यांनी दिलेल्या तक्रारी अर्जानुसार त्यांचे बंधू स्वर्गवासी माजी सैनिक रणजित निकम हे भारतीय सैन्य दलात ASC कोरमधून 17 वर्षे सेवा बजावून 5 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले व ते राहणार चिखली येथे आपले कुटुंबीय, आई वडील, पत्नी, मुले यांच्यासह राहत होते, शेती करत होते। काही दिवसापूर्वी हल्लेखोर पृथ्वीराज संभाजी पवार, संतोष महादेव पवार, भरत शशिकांत पवार, विश्वजित उर्फ यश संतोष पवार, पवन संतोष पवार राहणार सर्व चिखली तालुका खटाव येथील सर्व रहिवासी आहेत। यांनी माजी सैनिक यांच्यामध्ये वाद व भांडणे झाली होती, याची परस्पर फिर्याद पोलीस स्टेशनला वडूज या ठिकाणी सुद्धा करण्यात आली होती। या भांडणाचा राग मनात धरून हल्लेखोरांनी या सर्व 5 जणांनी तलवारीने व कुऱ्हाडीने डोक्यावर, पोटावर, पाठीवर मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले आहे। ही घटना 18/2/2026 रोजी सायंकाळी 7 वाजता घडली होती, परंतु अजून यामधील खुनी आरोपी फरार आहे। अद्याप पोलिसांनी त्यांना पकडले नाही व आरोपी खुनी यांचे घरातील नातेवाईक स्वर्गवासी माजी सैनिक रणजित निकम यांच्या कुटुंबाला फिर्याद माघारी घेण्यास दबाव आणत आहे। तुमची तीच हालत करू जी रणजितची झाली आहे अशा धमक्या देण्यात येत आहेत। वडूज पोलीस स्टेशनला नंबर 40/2026 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे। आरोपी सराईत गुन्हेगार असून अनेक अट्रॉसिटी, चोरी, वाळू तस्करी असे गुन्हे पोलीस स्टेशनला नोंद आहेत। तरी यांच्यापासून सेवारत सैनिक व त्यांचे कुटुंबीय व माजी सैनिक कैलासवासी रणजित निकम यांचे कुटुंबीय यांच्या जीवितास धोका आहे। तरी तात्काळ आरोपींना अटक करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करावा व फाशीची शिक्षा द्यावी व भारत मातेची सेवा केलेल्या माजी सैनिकाच्या कुटुंबास न्याय द्यावा ही विनंती। जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याबरोबर माजी सैनिक रणजित निकम कुटुंबीय व माजी सैनिक संघटनांची तात्काळ बैठक बोलावी, अन्यथा दिनांक 4/3/2026 रोजी सकाळी 11 वाजता शहीद कर्नल महाडिक यांच्या स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सैनिक आक्रोश मोर्चा काढण्यात येईल। याला शासन व प्रशासन जबाबदार असेल। इन्फंट्री असो, मेकॅनिकल आर्मड असो, मी पण एक आर्टिस्ट आहे, पण आपण एक संघटित राहिलो तर भविष्यात असे गुन्हे दाखल होणार नाहीत किंवा असे आक्रोश करणार नाहीत। त्यासाठी आपण सातारा जिल्ह्यातील सर्व माझे सैनिकांना नम्र विनंती हात जोडून की आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे। अशा वेळेला तर एकत्र येणं गरजेचं आहे। जर आपण एकत्र आलो तर हा प्रेशर प्रांत आणि कलेक्टर मुख्यमंत्री लेवलपर्यंत जाईल आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर बराबर कारवाई होईल आणि आपण ह्यासाठी आपण सर्व एकत्र येणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण जे आता गावात तुम्ही आहेत किंवा ते नाही आहेत त्यांना तुम्ही सजेक्ट करा की बाबा असा विषय आणि जास्तीत जास्त माझी सैनिक एकत्र येणं गरजेचं आहे। एवढंच मी तुम्हाला सर्वांना की जय। चला या की 2 मिनिट किती या मी काय म्हणतोय देशाचा संरक्षण काय नेमका विषय? नमस्कार सर, मी निकम अमोल मदन, मी पंजाबमध्ये 645 टाटामध्ये पोस्टेड आहे सध्या। आणि 18 तारखेला जी गोष्ट जी घडली, काय घडलं? 18 तारखेला ज्या 5 कैद्यांनी जे मारहाण केली पूर्व वैमानासाठी माझ्या भावावरती, त्यांनी जे हे कार्य केलं हे गलत केलेलं आहे। आणि पाठीमागच्या पूर्व वैमानासातून हे पण काही जातीय वगैरे दुश्मनी वगैरे नाही, काही गाव लेवलचंच प्रकरण होतं, हे काही घरगुती काही नव्हतं। आणि जर आपण सामाजिक कार्यासाठी जे आपण पुढाकार घेतो, ह्या पुढाकारासाठी जर हा निर्णय होत असेल तर हा पूर्ण गलत निर्णय आहे। आणि ह्या निर्णयाला कोर्टाने जास्तीत जास्त सजा द्यावी ही माझी विनंती आहे। आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावरती लवकरात लवकर द्यावी ही माझी विनंती आहे। आणि राहिलेला एक भरत शशिकांत पवार हा जो कैदी आहे त्याला तुर्तास लवकरात लवकर होते एवढी लवकरात लवकर त्याला कैद करावी। आणि ह्या घटनेसाठी ज्यांनी पण सहाय्य केले, असं आउटसाईडने ज्यांनी बी कॉन्टॅक्ट करून हा कुठे आहे रणजित निकम, कुठं पोहोचला काय, ज्यांनी बी इन्क्वायरी केली त्यांच्यावरती सुद्धा सक्त गुन्हे दाखल झाला पाहिजे।
आणि याच्यानंतर मी जेव्हा रिटर्न माझ्या ड्युटीसाठी जॉईन होईन त्यावेळेला जर माझ्या परिवारासाठी आणि माझे आई वडील आणि वहिनी आहेत त्यांच्यावर जर काय अमानुष अत्याचार झाले तर याला जिम्मेदार कोण? माझी सैनिक आणि सैनिक असताना जर डोळ्यात पाणी येत असेल सैनिकाच्या तर कोण जिम्मेदार आहे? निवेदन आहे की लवकरात लवकर कारवाई व्हावी. आमचे हात सरकारने बांधले गेलेले आहेत, नाहीतर मी सुद्धा काहीतरी केली असती प्रतिकार. नक्कीच आपण पाहिलं की अशा पद्धतीच्या भावना आहेत. एका माजी सैनिकाची हत्या केली जाते आणि हत्येची फिर्याद दिल्यामुळे माजी सैनिकाच्या भावाला किंवा त्यांच्या कुटुंबावर धमक्या दिल्या तर काय सांगा? जय हिंद, भारत माता की जय. प्रथमतः ज्या माजी सैनिकावर त्याची धारदार शस्त्रांनी निघून हत्या केली त्याच्याबद्दल मी सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक सर्व संघटना, सैनिक फेडरेशन, जिदल संघटना असेल सर्व संघटनाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. जो देशासाठी आपलं प्राणाचं बलिदान देतो आणि आपण रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर ज्यावेळेला देश सेवा करून आल्यानंतर समाजसेवा करण्याची ज्याच्यामध्ये भावना असते अशा माजी सैनिकावर एक समाजसेवा करत असताना गावातील काही मंडळी आज त्याच्यावर हल्ला करते, भांडण करते आणि त्या पूर्ववैमनस्यातून त्याचा खून केला जातो. हा खून एका देशाच्या सैनिकाचा, देशसेवकाचा खून आहे. तर माझी या निमित्तानं जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख आणि या सातारा जिल्ह्याचे ज्यांनी पालकत्व सांभाळले, जे आज या महाराष्ट्राचे सैनिक कल्याण मंत्री आहेत. आज अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला मी इथनं आव्हान करतोय की आपण जर या देशाच्या सैनिकाला जर न्याय मिळवून दिला नाही, आज फरार आरोपी अजून पकडला गेला नाही आणि त्याच्या नातेवाईकाचे धमकीचे फोन येतात की जर त्यांची तक्रार माघारी घेतली नाही तर त्यांना रणजितसारखं केलं जाईल, त्याच्या पूर्ण कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन द्यावं. आज सेवारत सैनिक त्यांचा भाऊ आहे, त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर जर काही असा प्रसंग घडला तर ह्याला पूर्ण शासन प्रशासन जबाबदार असेल. आणि जर आम्हाला आठवड्याच्या आत जर न्याय मिळाला नाही तर आम्ही 4 मार्च 2026 रोजी सैनिक आक्रोश मोर्चा या सातारा जिल्ह्यामध्ये, या शूरवीरांच्या जिल्ह्यामध्ये जे शहीद महाडिक साहेब आहेत त्यांच्या स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला जाईल असं मी या आपल्या माध्यमातून जाहीर करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारत माता की जय. जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सापडलाच पाहिजे. रणजित कुटुंबाला न्याय भेटलाच पाहिजे. रणजित निकम यांच्या कुटुंबाला न्याय भेटलाच पाहिजे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. रणजित निकम यांना न्याय मिळाला पाहिजे. मिळाला पाहिजे. मिळालाच पाहिजे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. माजी सैनिक रणजित निकम कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. भारत माता की थांबा 1 मिनिट येतो. 1 मिनिट फोटो घेतो दादा. 1 मिनिट थांबा. समोर बघा. इकडे बघा सगळे.